नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव शुभदा मारुती फाळके। आज आपण गणित विषयाचा अभ्यास करणार आहोत। विषय गणित, इयत्ता 6वी, प्रकरण 4, अपूर्णांकावरील क्रिया। आता आधी देखील आपण अपूर्णांकावरील क्रिया या पाठाचा अभ्यास आपण केलेला आहे। तर अपूर्णांकावरील क्रिया या पाठामध्ये आपण काय शिकलेलो आहोत याची थोडी आपण उजळणी करूया। आपण अंशाधिक अपूर्णांकाचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये रूपांतर कसे करायचे ते पाहिलेले आहे। म्हणजे 7/2 या अंशाधिक अपूर्णांकाचे 3.1/2 या पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये रूपांतर कसे करायचे हे आपण पाहिलेले आहे। त्यानंतर आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचे अंशाधिक अपूर्णांकामध्ये रूपांतर कसे करायचे हे देखील पाहिलेले आहे। म्हणजे 3.2/5 या पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचे 17/5 असे अंशाधिक अपूर्णांकामध्ये रूपांतर कसे करायचे हे आपण पाहिलेले आहे। त्यानंतर आपण त्याच पूर्णांकयुक्त अपूर्णांकांची बेरीज व वजाबाकी कशी करायची हे देखील पाहिलेले आहे। याचा देखील आपण अभ्यास केलेला आहे। त्यानंतर आपण अपूर्णांक संख्या रेषेवरती कशी दाखवायचे ते आपण पाहणार आहोत। संख्या रेषेवरती अपूर्णांक दाखवणे। आता इथे मी एक अपूर्णांक घेतलेला आहे 3/9, तो आपण संख्या रेषेवरती दाखवणार आहोत। आता संख्या रेषा म्हणजे काय हे आपल्याला माहिती आहे की संख्या रेषेवरती 0 हा आपला आरंभ बिंदू असतो, डावीकडे संख्यांना वजा चिन्ह असते त्यांना आपण ऋण संख्या असे म्हणतो, आणि उजवीकडे संख्यांना बेरजे चिन्ह असते त्यांना आपण धन संख्या असे म्हणतो। आणि अशा संख्या रेषेवरती आपण लहान मोठे अंक दाखवलेले आहेत। तशाच पद्धतीने आज आपल्याला इथे अपूर्णांक संख्या रेषेवरती दाखवायचे आहेत। तर आपल्याला अपूर्णांक संख्या रेषेवरती दाखवत असताना सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला जो दिलेला अपूर्णांक असतो, आता इथे मी 3/9 हा अपूर्णांक घेतलेला आहे। आपण 3/7, 5/4, 11/7, 9/5 असा कोणताही अपूर्णांक घेऊ शकतो। आपल्याला दिलेल्या अपूर्णांकाच्या छेदस्थानी जी संख्या असते त्या संख्ये एवढे 0 ते 1 पर्यंत समान भाग करायचे असतात। आपल्याला दिलेल्या अपूर्णांकाच्या छेदस्थानी जी संख्या असते त्या संख्ये एवढे 0 ते 1 पर्यंत समान भाग करायचे असतात। आता आपल्याला दिलेलं उदाहरण 3/9 आहे। तर आपण या रेषेवरती 9 ते 1 पर्यंत समान 9 भाग केलेले आहेत। म्हणजे इथे 0 ते 1 पर्यंत 9 समान अंतरावरती 9 बिंदू दिलेले आहेत, 9 डॉट दिलेले आहेत, आणि त्यावरती आपण 3/9 हा अपूर्णांक इथे दाखवणार आहोत। तर 3/9 हा अपूर्णांक दाखवत असताना इथे 0 पासून 1, 2, 3 तिसऱ्या बिंदूवरती आपण 3/9 हा अपूर्णांक इथे दाखवलेला आहे। तर अपूर्णांक दाखवत असताना एखादा अपूर्णांक संख्या रेषेवरती जर दाखवायचा असेल तर संख्या रेषेवरती प्रत्येक एककाचे अपूर्णांकाच्या छेदा इतके समान भाग करावे लागतात, आणि त्यानंतर तो अपूर्णांक आपल्या संख्या रेषेवरती दाखवायचा असतो। आपण अजून एक उदाहरण इथे पाहूया। संख्या रेषेवरती अपूर्णांक दाखवणे। तर इथे आपल्याला 4/10 आणि 3.710 हे दोन अपूर्णांक संख्या रेषेवरती दाखवायचे आहेत। आता इथे आपण एक पट्टी दाखवलेली आहे। आपण आपली मोजपट्टी असते ती इथे दाखवलेली आहे का? कारण की जर आपले अपूर्णांक पाहिले ते 4/10 व 3.710 यांची छेदस्थानी 10 ही संख्या आहे, आणि मोजपट्टीवरती 0 ते 1 पर्यंत 10 रेषा असतात हे आपण पाहिलेलं आहे। आणि या ह्या मोजपट्टीवरती आपण हे अपूर्णांक अगदी सोप्या पद्धतीने दाखवू शकतो। म्हणजे हे अपूर्णांक आपल्याला संख्या रेषेवरती आपल्या मोजपट्टीवरती दाखवणं सोपं आहे, त्यामुळे आपल्याला इथं मोजपट्टी वापरलेली आहे। त्यानंतर 4/10 हा पूर्णांक 0 पासून 4थ्या रेषेवरती आपण इथे दाखवलेला आहे। म्हणजे 0 ते 1 पर्यंत 10 समान भाग आहेत, 10 रेषा असतात, त्यापैकी 4थ्या रेषेवरती आपण 4/10 अपूर्णांक इथे दाखवलेला आहे। म्हणजे 0 ते 1 पर्यंतच्या 10 भागांपैकी 4थी रेषा ही त्याचा 4/10 भाग आहे। त्यानंतर दाखवलेला 3.710 हा पूर्णांकयुक्त अपूर्णांक आपण 3 या पूर्णांकानंतर 7व्या रेषेवरती दाखवलेला आहे। इथे 4/10 व 3.710 हे अपूर्णांक संख्या पट्टीवर दाखवणे सोपे आहे, कारण मोजपट्टीवरती प्रत्येक सेंटीमीटरचे 10 समान भाग असतात हे आपल्याला इथे माहिती आहे। आणि एककात 0 पासून 4था भाग, इथे मोजपट्टीवरती 0 पासून 4था भाग हा 4/10 हा अपूर्णांक दाखवतो। 3 व 4 यांच्यामधील 10 समान भागांपैकी 3 संख्या व 4 या 3 व 4 मधील 10 समान भागांपैकी 3च्या पुढील 7वी रेषा
ही 3 पूर्णांक 7/10 हा पूर्णांकयुक्त अपूर्णांक आपल्याला दाखवते. अशाच पद्धतीने आपल्याला बाकीचे अपूर्णांक देखील संख्या रेषेवरती दाखवायचे आहेत. त्यानंतर आतापर्यंत आपण अपूर्णांकांची बेरीज वजाबाकी पाहिली. त्याच पद्धतीने आपल्याला आता इथे अपूर्णांकांचा गुणाकार कसा करायचा ते पाहायचं आहे. त्यासाठी आपण एक उदाहरण घेऊया की 3/5 गुणिले 1/2 हा गुणाकार आयताकृती पट्टीच्या साहाय्याने कसा केला ते पाहूया. तर आपण इथे चित्राच्या साहाय्याने पट्टीच्या साहाय्याने गुणाकार अपूर्णांकाचा गुणाकार कसा करायचा ते पाहूया. म्हणजे गुणाकार कसा येतो हे तुम्हाला स्पष्ट होईल. तिथे एक आयताकृती पट्टी घेऊन तिचे उभ्या रेषा काढून 5 समान भाग करायचे. एक मी कागदाची पट्टी घेतलेली आहे आणि त्याचे 5 समान भाग केले. तर 5 का, तर पहिला आपला अपूर्णांक 3/5 आहे आणि त्यानंतर आपल्याला 5पैकी 3 भाग या पट्टीवरती दाखवायचे आहेत. 3/5 हा अपूर्णांक दर्शवणारा भाग रेखांकित करा. म्हणजे 5पैकी 3 भाग आपण इथे रंगवलेले आहेत. तर ह्या चित्राचा अर्थ काय होतो की 3/5 5पैकी 3 भाग. त्यानंतर 3/5चा 1/2 एवढा भाग दाखवायचा आहे. आपलं उदाहरण काय की 3/5 गुणिले 1/2. तर 3/5चा 1/2 म्हणजे अर्धा भाग आपल्याला दाखवायचा आहे. म्हणून त्या पट्टीचे 2 समान भाग करण्यासाठी मधोमध आडवी रेघ काढा. चित्रात दाखवल्याप्रमाणे बघा आपण आडवी रेघ काढलेली आहे. आता ह्या चित्रामध्ये बघा एकूण समान चौकटी किती झाले आहेत आपल्या मोजा. किती झालेले आहेत 10. बरोबर. एकूण समान चौकटी 10 झालेल्या आहेत आणि त्यापैकी 3 चौकटी दोनदा रेखांकित केलेल्या आहेत. बघा त्या चौकटी म्हणजे दोनदा रेखांकित केलेला भाग हा अपूर्णांक रूपात 3/10 असा लिहितात. म्हणजे 10 समान चौकटींपैकी आपण 3 चौकटी या दोनदा रंगवलेल्या आहेत, दोनदा रेखांकित केलेल्या आहेत. तर 3/5 गुणिले 1/2 हे कागद आयताकृती पट्टीच्या साहाय्याने आपण याचा गुणाकार केला आणि त्याचं आपल्याला उत्तर काय मिळाले 3/10. हेच आपण संख्यांचा गुणाकार करून करूया. इथे 3/5 गुणिले 1/2 इथे गुणाकार करत असताना आपण अंशाचा गुणाकार अंशस्थानी छेदाचा गुणाकार छेदस्थानी करायचा असतो. अंशाचा गुणाकार अंशस्थानी केल्यानंतर 3 गुणिले 1 बरोबर 3 आणि छेदाचा गुणाकार छेदस्थानी लिहिल्यानंतर 5 गुणिले 2 10. 3/10 इथं आपल्याला उत्तर मिळालेलं आहे. 2 अपूर्णांकांचा गुणाकार करत असताना अंशाचा गुणाकार अंशस्थानी व छेदाचा गुणाकार छेदस्थानी लिहितात. तर आपण अपूर्णांकांची अजून उदाहरणे बघूया. ते एक उदाहरण घेतलेलं आहे मी की सुलोचनाबाईंची 42 एकर शेती आहे. त्यांनी त्या शेतीच्या 2/7 भागात गहू लावलेला आहे. तर त्यांनी किती एकर जागेत गहू लावलेला आहे. तर आपल्याला त्या 42चा 2/7 भाग काढायचा आहे. इथे आपण पाहूया की 42च्या खाली काही नाही म्हणजे आपण छेदस्थानी 1 लिहू शकतो. बरोबर. तर 42/1 गुणिले 2/7 यांचा आपल्याला गुणाकार करायचा आहे. आपल्याला गुणाकाराच्या नियमाप्रमाणे इथे अंशाचा गुणाकार अंशस्थानी व छेदाचा गुणाकार छेदस्थानी लिहायचा आहे. 42 गुणिले 2 आणि छेद 1 गुणिले 7. आता इथे 42ची मी थोडीशी उकल केलेली आहे, विस्तार केलेला आहे कारण आपल्याला गुणाकार करणं सोपं जाईल. आणि इथे 6 गुणिले 7 म्हणजे 42 येतं म्हणून इथे 6 गुणिले 7 लिहिलेलं आहे. 6 गुणिले 7 आणि गुणिले 2 वरचे जसेच तसे आणि खाली 1 गुणिले 7 7. तर आपण इथे अंशस्थानी आणि छेदस्थानीचं पाहिजे 7 आणि 7 ही संख्या आहे. आपण 7 आपण कट करू शकतो. इथे उरले का आपले 6 गुणिले 2. 6 गुणिले 2 किती येतं 12. तर आपलं उत्तर काय मिळेल. आपला प्रश्न काय होता की सुलोचनाबाईंची 42 एकर शेती आहे आणि त्यांनी या शेताच्या 2/7 भागात गहू लावलेला आहे. तर त्यांनी किती एकर जागेत गहू लावलेला आहे. आपल्याला उत्तर काय मिळालेलं आहे 12. तर सुलोचनाबाईंनी 12 एकर जागेत गहू लावलेला आहे. तर आपल्याला अशा प्रकारे गुणाकाराची उदाहरणे सोडवायची आहेत. आता गुणाकार व्यस्त म्हणजे काय पाहूया. तर आपण अपूर्णांकांचा गुणाकार पाहिला तर गुणाकार व्यस्त म्हणजे काय ते पाहूया. इथे एक उदाहरण आहे की पहा की 5/6 एक अपूर्णांक आहे गुणिले 6/5. इथे जर नीट पाहिलं तर 5/6 गुणिले 6/5 हा पहिल्या अपूर्णांकाच्या अंश आणि छेदाची अदलाबदल करून आपण दुसरा अपूर्णांक इथे लिहिलेला आहे. आणि गुणाकाराच्या नियमाप्रमाणे अंशाचा गुणाकार अंशस्थानी छेदाचा गुणाकार छेदस्थानी लिहून इथे आपला 5/30 अंशस्थानी आणि छेदस्थानी 6/30 याचं जर उत्तर आपल्याला 30/30चं उत्तर आपल्याला काय मिळतं 1. बरोबर. आपण अजून एक उदाहरण पाहूया. 3/2 गुणिले 2/3. इथे देखील पहिला अपूर्णांक आपला 3/2 आहे आणि गुणिले 2/3 हा पहिल्या अपूर्णांकाचा
अंश व छेद याची अदलाबदल करून आपण लिहिलेला आहे व त्याचं गुणाकाराच्या नियमाप्रमाणे अंशाचा गुणाकार अंशस्थानी, छेदाचा गुणाकार छेदस्थानी लिहून 3 × 2 6 आणि 2 × 3 6. 6/6 उत्तर काय मिळतं आपल्याला 1. आपण अजून एक उदाहरण पाहूया. 4. 4 ते पूर्णांक संख्या आहे आणि 1/4 हा आपला पूर्णांक आहे. या दोघांचा गुणाकार आपल्याला करायचा आहे. तर 4च्या खाली काही नाही म्हटल्यावरती आपण 1 हा छेद लिहू शकतो. तर इथे 1/4 गुणिले 4/1 गुणिले 1/4 बरोबर अंशाचा गुणाकार अंशस्थानी, छेदाचा गुणाकार छेदस्थानी. 4 × 1 = 4 आणि 1/4 4. 4/4 याचं उत्तर काय मिळतं आपल्याला 1. आता इथे सर्व जर उदाहरणे जर आपण पाहिली तर इथे काय दिसतं बरं? या सर्व गुणात आपल्याला काय विशेष दिसतं की दिलेला अपूर्णांक आणि त्याचा अंश व छेद यांची अदलाबदल करून मिळणारा अपूर्णांक यांचा गुणाकार 1 आहे. आणि अशा अपूर्णांकांच्या जोडीला काय नाव आहे? तर अशा पूर्णांकांची जोडी ही गुणाकार व्यस्तांची जोडी आहे. तर गुणाकार व्यस्त म्हणजे काय की जेव्हा दोन संख्यांचा दोन अपूर्णांकांचा गुणाकार 1 असतो तेव्हा त्या संख्या एकमेकींच्या गुणाकार व्यस्त संख्या असतात. आता आपण अपूर्णांकांचा गुणाकार पाहिला, गुणाकार व्यस्त म्हणजे काय ते पाहिले. आता आपण अपूर्णांकांचा भागाकार पाहूयात. त्यासाठी आपण एक उदाहरण घेऊया की एक भाकरी आहे, प्रत्येकाला चतकोर भाकरी द्यायची आहे. तर ती किती जणांना पुरेल बरं? आपल्याकडे एक भाकरी आहे, त्या भाकरीचा चतकोर भाग प्रत्येकाला द्यायचा आहे. तर ती भाकरी किती जणांना पुरेल बरं? सांगा बरं. तर चतकोर भाग म्हणजे काय? पाव भाग असतो. पाव म्हणजे आपण कसं लिहितो 1/4 बरोबर. चित्रात दाखवल्याप्रमाणे एका पूर्ण भाकरीचे 4 चतकोर भाग होतील व ती भाकरी किती जणांना पुरेल? 4 बरोबर. ती भाकरी 4 जणांना पुरेल. आता हे अपूर्णांकाच्या भागाकाराचे गुणाकारात रूपांतर करू. आता इथे आपण भागाकार करू की आपल्याकडे एक भाकरी होती, तिचे आपण पाव भाग केले म्हणजे 1/4 भाग केले म्हणजे 1/4 केले बरोबर. तर ती किती जणांना पुरली बरं? त्याचं उत्तर काय आलं आपल्याला? 4. तर भागाकार करताना देखील आपल्याला अपूर्णांकांचा गुणाकारच करायचा असतो. तर ते एका भाकरी 1 गुणिले आपल्या इथे 4/1 लिहिलेला आहे. तर गुणाकार करताना आपण काय करायचं की जो आपला अपूर्णांक ज्या अपूर्णांकाने आपल्याला गुणायचं असतं, त्याचा गुणाकार व्यस्त आपल्याला लिहायचा असतो. तिथे आपण अजून एक उदाहरण पाहूया म्हणजे लक्षात येईल की भागाकाराचा आपला नियम काय की एखाद्या संख्येला अपूर्णांकाने भागणे म्हणजे त्या संख्येला त्या अपूर्णांकाच्या गुणाकार व्यस्ताने गुणणे. आता इथे आपण उदाहरण पाहूया म्हणजे तुम्हाला स्पष्ट होईल की उदाहरण 12/4. इथे आपल्याला 12ला 4ने भागायचं आहे. तर त्यासाठी आपण काय केलं की 12च्या खाली काय नाही म्हणजे 12/1 आपण लिहू शकतो आणि इथे आपल्याला 4ने 12ला भागायचं आहे. तर 4चा गुणाकार व्यस्त संख्या काय येईल? 1/4. आपल्याला भागाकार करायचा असतं म्हणजे आपल्याला गुणाकारच करायचा असतो आणि गुणाकार करताना आपल्याला ज्या अपूर्णांकाने भागायचं असतं त्याच्या गुणाकार व्यस्तने गुणायचं असतं. त्यामुळे ते 4चा गुणाकार व्यस्त काय? 1/4. ह्या पूर्णांकाने आपल्याला 12/1ला गुणायचं आहे. आता इथे गुणाकाराच्या नियमाप्रमाणे अंशाचा गुणाकार अंशस्थानी, छेदाचा गुणाकार छेदस्थानी. 12 × 1 12 आणि 1 × 4 4. आता 12ला 4ने भागल्यावरती काय उत्तर मिळेल आपल्याला? 3 बरोबर. आता भागाकार संबंधासाठी आपण अजून एक उदाहरण घेऊया. आता इथे 5/7 भागिले 2/3 हे दोन अपूर्णांकांचा आपल्याला भागाकार करायचा आहे. तर भागाकार करत असताना आपण काय करतो की गुणाकारच करतो, पण ज्या अपूर्णांकाने आपल्याला भागायचं आहे त्याच्या गुणाकार व्यस्तने आपण त्या अपूर्णांकाला गुणतो. आता इथे 5/7ला 2/3ने आपल्याला भागायचं आहे. तर 2/3चा गुणाकार व्यस्त संख्या काय येईल? गुणाकार व्यस्त काय येईल इथे? 3/2 बरोबर. मग 3/2ने आपण इथे 5/7ला गुणलेलं आहे. त्यानंतर गुणाकाराच्या नियमाप्रमाणे अंशाचा गुणाकार अंशस्थानी, छेदाचा गुणाकार छेदस्थानी. 5 × 3 15, 7 × 2 14.
आता अंशाधिक अपूर्णांकाचा आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये केलं आहे. याला 14 ने 15ला भागल्यावरती एक आपल्याला पूर्ण संख्या मिळते, एक पूर्णांक संख्या मिळते आणि 1/14 आपला अपूर्णांक मिळतो. तर अशा पद्धतीने आपल्याला भागाकाराची गणिते सोडवायची आहेत. ते आज आपण अपूर्णांकांचा गुणाकार व्यस्त आणि अपूर्णांकांचा भागाकार कसा करायचा ते पाहिलं. तर यावर आधारित सराव संच 11, 12, 13 आहे. त्यातील उदाहरणे सोडवण्याचा तुम्ही प्रयत्न करा.